नाशिकमधील कॅप्टन फाईल्स उघडल्या आणि देश हादरून गेला। अध्यात्माच्या नावाखाली खरातनं जी रासलीला आणि महिलांच्या शोषणाची मालिका चालवली होती ती बाहेर आली। त्यानंतर खरातच्या मुसक्या आवळल्या आणि त्याचा मुक्काम आता जेलमध्ये आहे। हे प्रकरण देशभरात सोशल मीडियापासून मेनस्ट्रीम मीडियापर्यंत धुमाकूळ घालतंय। खरात प्रकरणात अनेक नवे खुलासे बाहेर येत आहेत। अनेक नेत्यांची नावं वादात सापडतायत। महिला आयोगाच्या अध्यक्षांना तर थेट राजीनामा द्यावा लागला, आपली दोन्ही पदं गमवावी लागली। त्यानंतर हे प्रकरण अजूनही अनेकांची झोप उडवतंय। मात्र महाराष्ट्र आता या एका बाबावर थांबत नाहीये। खरातमुळे अशा अनेक बाबांचं बिंग आता फुटायला सुरुवात झाली आहे। लोक या बाबांविरुद्ध बाहेर येऊन बोलू लागलेत, पोलिसांपर्यंत पोहोचू लागलेत, तक्रारी करू लागलेत। त्यामुळे आणखी एका भोंदू बाबाची पोलखोल झाली आहे। खेड जवळील चांडोलीमध्ये महिलांचं शोषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। अध्यात्माच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या एका भोंदू बाबाचा खरा चेहरा समोर आलाय। शिवदत्त आश्रमातील नवनाथ गवळी नावाच्या या भोंदूनं महिलांच्या अगतिकतेचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत त्यांना आपल्या जाळ्यात ओढल्याचं समोर येते। पुणे ग्रामीणमधील खेड तालुका सध्या एका भयंकर कृत्यानं हादरलाय। चांडोली येथे शिवदत्त आश्रमात महाराज म्हणून मिरवणारा नवनाथ गवळी हा प्रत्यक्षात वासनांध भोंदू असल्याचं उघड झालंय। एका 34 वर्षीय महिलेनं या गवळी बाबा विरुद्ध धारिष्ट दाखवत खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। मे 2025 पासून पीडित महिला कुटुंबासह आश्रमात दर्शनासाठी जात होती। 17 जुलै 2025 रोजी पहाटे जप करत असताना आरोपीनं महिलेचा विनयभंग केला। तुझ्या अंगातील दोष दूर करण्यासाठी शारीरिक संबंध ठेवावे लागतील अशी अश्लील मागणी आरोपीनं केली। धक्कादायक बाब म्हणजे सुरुवातीला केवळ विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असला तरी प्रत्यक्षात आपल्यावर अत्याचार झाल्याची कबुली आता पीडितेनं दिली आहे। कुटुंबाची भीती आणि सामाजिक प्रतिष्ठेपोटी महिलेनं सुरुवातीला पूर्ण सत्य लपवलं होतं। मात्र आरोपीकडून होणारा फोनवरचा त्रास आणि खरात प्रकरणामुळे मिळालेल्या प्रेरणेतून या महिलेनं आता सर्व सत्य समाजासमोर मांडलंय। पीडितेचं म्हणणं आहे, आम्ही देवाच्या श्रद्धेनं तिथं गेलो होतो, पण या माणसानं अंधश्रद्धेचा बाजार मांडला। अंगात येण्याचं थोटांड रचून तो महिलांचं शोषण करतो। आमच्या कुटुंबाला आता भीती वाटते। तपासात असंही समोर आलंय की या आश्रमात महिलांच्या अंगात येण्याचे प्रकार घडवून आणले जातात। महिलांमध्ये कोणती तरी वेगळी शक्ती असल्याचं भासवून त्यांच्या मनावर ताबा मिळवला जातो आणि मग दोष निवारण करण्याच्या नावाखाली नवनाथ गवळी त्यांचं शोषण करतो। खेड पोलिसांनी गुन्हा दाखल करूनही आरोपी नवनाथ गवळी अद्याप मोकाट आहे। न्यायालयात प्रकरण असूनही आरोपी एकाही तारखेला हजर राहत नसल्याचं निष्पन्न झालंय। आरोपीच्या दहशतीमुळे पीडितेचं कुटुंब सध्या प्रचंड दडपणाखाली आहे अशी प्रतिक्रिया या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे। एकीकडे प्रशासन अंधश्रद्धा निर्मूलनाचे दावे करत असताना दुसरीकडे पुण्याच्या ग्रामीण भागात अशा प्रकारे महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जातंय। गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अटक का होत नाही हा मोठा प्रश्न आता उपस्थित होतोय। धर्माच्या नावाखाली चालणारा हा क्रूर खेळ थांबवण्याची गरज आहे। खेड पोलिसांनी या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन इतरही पीडित महिलांना समोर येण्याचं आवाहन केलं पाहिजे। असे भोंदू जिथं दिसतील तर लोकांनी त्यांना चोप द्यायला सुरुवात केली आहे। तशा अनेक घटना बाहेर येऊ लागल्या आहेत। नाशिकमधील खरात प्रकरण देवाच्या नावाखाली सुरू असलेल्या राक्षसी बाजार आणि वासनेचा आगार असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर महाराष्ट्र जागा होऊ लागलाय। अनेक बाबांचं फिरणं त्यामुळे अवघड झालंय। अनेक बाबांची दुकानं आता बंद होऊ लागली आहेत। कसं आहे ना मंडळी, देवाचा शोध घेण्यासाठी तुम्हाला कुठल्या भोंदूकडे जायची गरज नाहीये। आपल्या संत महात्म्यांनी म्हटलंय, देव हा माणसाच्या मनात वसतो। त्यामुळे प्रत्येकाशी चांगलं वागा। तुमचं शरीर त्या देवाचं मंदिर समजून त्याची पुरेपूर काळजी घ्या। अशा भोंदूंची तुम्हाला गरजच पडणार नाही। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।